का व मी काय म्हणून राहील ती आज थोडं चांगला मस्त बाई मोसम चांगला झाला आता 8 दिवसापासून बरसात चालू होती. धुणं धाणं काही केलं नाही तुम्ही तर मग आता म्हटलं ब्लँकेटा धुवून टाका ना. मग मी झळी चालू डबर. आता रक्षाबंधन येऊ राहिलं मग जासन भावाच्या घरी कोण करीन इथं तर पाहून जासन भावाच्या घरी मग नागपंचमी झडी गिडी लागली तर काय करसान ते नाजुकाचं एक ब्लँकेट धुवून टाका माया धुवून टाका. तुमचं धुवा का नका ठेवू मला काही माहिती नाही पण आमच्या दोघींचं धुवून टाका बरं. नाजुका गेली कॉलेजले तर धुवून टाका ते तिच्या बेडशीटवरचं चादर पडते गिरते काढून. अगं बाई आता बाई आम्ही थोडं ते चाललो होतो त्या सुषमाताई आहेत ना त्यांच्या इथं काही म्हणते गट काढणार आहेत बायांचा गट आहे तर त्याच्यामध्ये खूप फायदे आहेत म्हणते बायांचे तर तिथे चाललो होतो आम्ही. खूप फायदा आहे म्हणते आत्मनिर्भर बनू शकतात किंवा काही काही अशा स्कीम्स आहेत म्हणते तर आम्ही चाललो होतो ताई आणि मी. तुला कोणते फायदे पाहिजे तो माय हो ना घर आहे ना नवरे आहेत ना तुम्हाला का तुम्ही काय लावरच बाय आहे का फायदे घेत राहता का की तुम्हाला जावं लागते 2 पैसे कमावून आणायला लागतात. तुम्ही आणसान तर आम्ही कमावून खाऊ म्हणून काही जरूरत नाही आहे बायांच्या नादी लागायची. गट करा आणि हे करा ना ते करा तुम्हाला खायला भेटू आहे ना अंगभर कपडा आहे पोटभर खायला आहे बस झालं. त्याच्यावर काही ओढ्याची जरूरत नाही आहे. आत्मनिर्भर ते मायबापाच्या घरी बनावं लागते नवऱ्याच्या घरी आत्मनिर्भर काही करावं लागत नाही म्हटलं समजलं ना. मग आता बाई मग आता तुम्ही शिकवत आहे एवढं ताईला शिकवत आहे मग आत्मनिर्भर बनण्यासाठी शिकवत आहे ना एवढं मग बरोबर आहे का ते. मग आम्ही बी सुना आहोत आम्हालाही आत्मनिर्भर बनायचं काही करू शकत नाही तर तेवढंच सही. मग थोडं बचत गट वगैरेमध्ये बसतो आम्ही आम्हालाही माहीत पडतील काय काय स्कीमा असतात काय असते तर. हे माय आली का जबान उर्मिला तुले आली वाटते जबान ह्या अर्चनाचा हाशीन कारनामा अर्चना त्या डिगऱ्या आहेत ना चुलीत टाकीन चुलीत आणि त्या डिगऱ्यांचा चहा बनवून पिन मी मध्ये नको शिकवतो याचे धंदे म्हटलं समजली ना माया वहिनी लागायचं. आता बाई या डिग्र्यांचं काय आलं माझ्या डिग्र्यांचं काय आलं की डिग्र्यांचं तुम्ही चहा बनवून पितो म्हणता याच्यात काय आलं. माझ्या डिग्र्या काय एवढं स्वस्त आहेत का दिवस रात्र अभ्यास करून मी त्या डिग्र्या कमवलेल्या आहे. हे बघा आता बाई हे चुकीचं आहे असं माझ्याशी बोलू नका. तुमच्या मुलीचं शिक्षण करत आहे म्हणजे तुमची मुलगी डिग्री हासिल करत आहे तिची व्हॅल्यू आहे आणि आमचं काहीच नाही माझं काहीच नाही आहे. मी अशीच केलं माझ्या मायबापानं शिकवलं मला 15 वर्षापर्यंत शिकली मी पहिल्या वर्गापासून ग्रॅज्युएशनपर्यंत शिकली त्यानंतर डिप्लोमे घेतले मी पण खूप मेहनत केली. माझ्या मेहनतचं इथं गुमानता आहे नाही तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही अशा बोलत आहे कुठपर्यंत योग्य आहे की माझ्या डिग्र्यामध्ये तुम्ही जाळून चहा पेसान त्याच्यावर म्हणजे अति झाली काय त्या बाई योग्य तरी वाटते का तुम्हाला हे. मग का हवाश काय काऊन करेल तुला म्हटलं का शिक्षणाचं काहीतरी मी मला बिलकुल पसंत नव्हती तू या कारणानं हे शिक्षणाचं गर्व इथं नको दाखवू ते बापाच्या घरी आपल्या आणि माया नाजुकाचा कोणी हिरस करू नये हो माय एकाही सुनवाईने हिरस करू नये माया नाजुकाचा मग तुम्हाला म्हटलं नाही म्या की जे करायचे असं नखरे ते आपल्या मायबापाच्या घरी करायचे इथं नाही करायचे माया घरी नोकऱ्या नाही चालतील समजलं ना. माया घरी नाही नोकऱ्या चालतील नखरे दाखवायचे आपल्या मायबापाच्या घरी इथं नाही आहे. नखरे पुरवायला सासू तुमची समजलं की नाही का तुमच्या नखरे पुरवायला बसली का इथं मी शाळेत ॲडमिशन करून दे तुमची डबल काही आत्मनिर्भर नाही बनायचं समजलं ना. खबरदार जर कोणती सून गेली कोणत्या बचत गटात का काय आणि कोणती बाई घरी आली तर माहून खजार कोणी राहणार नाही म्हटलं ते बाई आहे मग तुम्ही आहे. आता बाई यांच्या घरी काही ना काही चांगलंच असते बाई ना एक ड्रामा निघते यांच्या घरावरती सिरियल निघू शकते बाई. यांच्या घरी याचा राज हाच आहे माया 100 भरकड 1 ड्रामे पाहायला भेटतात बाई. गावात एवढं तमाशाबाज घर कोणाचंच नाही आहे. ज्याच्या घरी सुना जास्त त्याच्याच घरी तमाशा बाई ना. यांच्या घरी 3 सुना आहेत एवढा तमाशा आहे म्हटलं. 4थी येईन तर किती बबाल होईन यांच्या घरात नाही म्हटलं. एंटरटेनमेंटची कमीच नाही बाई यांच्या घरात नाही म्हटलं. एक मी हा त्यात अजून तिला टाकेले पाहतो ना आता काय हो राहिलं तर जेवढं वाटलं तेवढं लावू शकतो आग मी यांच्या घरात नाही. लीला म्हणतात मला लीला मी इझेल तर काही जात नाही माझ्या घरात नाही चोपडेपणा करायला जातो आणि अजून आग पेटून द्यायला जातो. आता पाय का तेल टाकतो मी पहिले ऐकू ते कायच्याबद्दल चालू आहे तर आई माय काय झालं व सुनांचा आवाज घराच्या बाहेर लोक राहिला बाई ना. मी चालली होती माई भाजी मार्केटला चालली होती काही घ्यायला कांदे गिंदे आणतो म्हटलं तर माय अर्चनाचा आवाज घराच्या बाहेर लोक राहिला. आली माही रिकामी ये का काहीच काम नाही बाई काही ना कचरा भणे घेऊन येसरा स्वतःच्या घरचं काही पाहिना नाही आहे दुसऱ्या घरात वाकू पाहते बाई निर्मला बाईला काही लाज हिले काहीच लाज नाही आहे लीलाबाईले एक ही आपली निर्मला बाई आणि लीलाबाई एका दोरीत बांधलेल्या आहेत माय. हिच्या घरी सून आली नाही हिला अशी सून भेटावं माय अशी चांगलीची धजिया उडवले पाहिजे लीलाची लय बदमाश कुटुंब बाई 1 नंबरची. हो ना आता बघ ना बघा ना ताई आता किती तेल टाकते हे. काय झालं हो माय निर्मला काऊन बोलली व सुनानले लीला घराच्या बाहेर आवाज राहिला का घराच्या बाहेर आवाज गिवाज तर काही येऊन राहिला पण जाणं म्हणून राहिली मी गेट लोकायला तर ऐकू देणार असं मला. हो ना माय मी चालली होती रस्त्यानं थैली गेली घेतली बाई थैली पडली आजची माया कुठे पडली तर तुझ्या मोठ्या सुनीचा हिच्या सुनीचा आवाज किती बापा का व सुनबाई शोभते का माय तुला असं आवाज बाहेर पण देऊ राहिला असं झालं काय व
तमाशाच्या खानदानचे आहे ना, त्या घरी होत असेल तमाशे का असे? त्या घरी असेच तमाशे होत असेल. तमाशाखोर बाप, तमाशाखोर माय, पुरी खानदान ती तमाशाखोर आहे. मी आता पहिलेच ओळखलं होतं ना, मला पाहिजेत नाही म्हणून सून. माझ्या घरात तमाशे लावलेली का तू अर्चना? माझ्या घरात तमाशे लावलेली का? आजच्या बाद म्हटलं कोणतीच सून माई बचत गट आणि हे ते अशा बाहेरच्या दुनियेत पडले नाही. आणि मला बिलकुल पसंत नाही हो माय. तुला सांगू येईल ना, घरचे कामं करा, घरचे कामं करा. इतकं चांगलं होऊन टापू राहिलं, ते रिकाम पण सोडून तुम्हाला त्या तिकडं बचत गटात जायचं आहे. सासू म्हणते ना जायचं नाही आहे. आत्मनिर्भर बनायची काय जरूरत आहे तुम्हाला? काही जरूरत नाही आहे. बरं पडतं बोलू राहिली हो तुझी सासू. तुम्हाला कायची कमी आहे बाई? काय गटोबत बसत हवं बाया बाई, 4 बायात जासान तर 4 गोष्टी शिकसान. अशानं कसं घर तुटून जात असते. आता तुम्ही देरा जेठाने एवढ्या मोठ्या आहे बाई, ते घेजणी एकीमेकी संग बोलणं गिलणं कामं धंदे करत राहा माय. एवढं मोठं घर आहे, सोप्या काढून काढावं झाडून, टेबल काढून काढावं झाडून, जाय जुये पावा. एवढं मोठं घर आहे की दिवसभर काम केलं जाते बाई तुम्हाला. काय गटून पिठाच्या नांदी लागता माय. या आदर्शाला भेटा आणि त्या आदर्शाला भेटा, 12 बाया भेटतात 13 चुगल्या करतात, अशी गोष्ट आहे माय. त्या सासूचं बरोबर आहे अर्चना. बरोबर तर बोलायली सुन बाई, ती सासूबाई एकदम बरोबर बोलायली. मम्मी काय झालं का? काय झालं मम्मी? अहो माय पाय ना, त्या हे पाय अर्चना कशी तोंड फोडवली म्हटलं. आणि ते बी उर्मिला ते कुठे मोठी कुठे गेली काय मी? मोठी तिला शिकवलेलं तर वाटते अशी. आणि धंदे बचत गट जातो म्हणतात. मग म्हणते 10 बायाचा गट आहे म्हणते, त्यात बसतो म्हणते आम्ही. काही योजना घेतो, काही असं घेतो. आत्मनिर्भर यांना कोणा सांगितलं आत्मनिर्भर बनायचं? म्हणजे मी माझे पोरं काय असेच आहेत का? निठल्लू आहेत का? निढांगे आहेत का? निकामे आहेत? यांना आता यांच्या गटाच्या भरोसा चालेल म्हणून? अगं बाई मी तर सांगतेच बाई, पहिलेपासून म्हणत होती बाई मी. माझं तुम्हाला वाईट वाटायचं. या दादांना सगळ्यात अर्जुना त्या वहिनीला अटका डोक्यावर चढून ठेवला आहे की काशाच कोणत्या नवऱ्यानं चढून ठेवलं असेल बाई ना. एवढं नाही चढून ठेवायला पाहिजे बाई बायकोला डोक्यावर. मग बायको काही डोक्यावर बसून नाचीन ना तर सांगताच येणार नाही आहे. बिलकुल सही आहे मम्मी तुझं. तुला तर आधीपासून तेच सांगत आहे मी, सुनांना आवर. तुला वाटत होती बाई ना मजाक. आता मजाक आहे तर घ्या मग. आत्मनिर्भर बनता आज घराच्या बाहेर चालल्या. मग तो घरात मिटिंगा भरवतील, मोठा अध्यक्ष साहेबा बनतील. आपण झाडू पोचावल्या करू मग घरातले. मॅडम जातील बॅग घेऊन बँकेत, आणि आपण करू धुनी भांडे घासणं घरातले कामं. आपण हाऊस मग रिकाम्या. मग काय बाप्पा आम्ही जातो कामाले, आम्हाला हे काम ऑफिसचे ते ढमकन टमकं कमाईनं धमाई देतली. फक्त घुमाय आणि चुगल्या करा सासवांच्या ननदच्या. अजून काय आहे बाहेर गेल्यावर? अगं बाई तुम्ही आजकालच्या मुली म्हणताय नाजूक आहे. तुमची अशी सोच आहे आजकाल प्रत्येक तुम्ही शिकेला एज्युकेटेड वुमन आहे, तुमची अशी सोच आहे की फक्त बायांनी चूल आणि मूलपर्यंत सीमित राहायला पाहिजे. काय होते जर आम्ही 4 चौघी बायांना भेटलो आणि थोडं बाहेरचं का घरचे कामधंदे करून जर आम्ही आत्मनिर्भरता नाही आहे त्याला म्हणत, एक एज्युकेशन म्हणतात मॉडर्न एज्युकेशन, ते असणं प्रत्येक स्त्रीला आवश्यक आहे. असं काही नाही आहे की आम्ही घरचे कामं नाही करू आलो किंवा काही नाही करू आलो. एक जनरल आम्हाला टाईम मिळतोय तर बचत गटमध्ये जाऊन काही स्कीमा असतात काय असतात ते पाहणं वगैरे. तर त्याला तुम्ही काय आत्मनिर्भरता आणि मनाच्या हुशारा म्हणता काय? तुम्ही एक एज्युकेटेड वुमन अशा गोष्टी करता ताई, तुम्हाला काही वाटत नाही का? अगं बाई काय झालं का उर्मिला? कायची बडबड आहे माय? आता आल्या ना 3 जणी, आता एकी युक्ती करतील आणि आमच्या दोघी मायली केल्यावर लग पाडतील. आम्हाला तर माहीतच होतं हे षडयंत्र रसन म्हणून. भावजाय कधी कोणाच्या सगळ्या होत नसतात. भावजाय राहत असतात. आम्हाला तर समजलेलं आहे. तुम्ही कधी कोणाचा स्वीकार करतच नाही ना. तुम्ही जर आम्हाला मुलगी म्हणून या हाताने स्वीकार केलं तर आम्ही बी मुलगीच बनू ना. मग तुम्ही आम्हाला ट्रीट करत आहे सुनांसारखं तर आम्ही बी सुनांसारखं जाऊ मग या घरामध्ये. अर्चना थांब ना माय. अर्चना चुप राह काही बोलू नको. तू जरा जास्त भांडायपणा नाही करू राहिली काय? जास्त बोलू नका राहिली काय? जास्त बोलू नको. पण मी म्हणून राहिली ना तुला या घरात कायची कमी आहे? कोणीच काही करणार नाही. मलाही पटत नाही 4 चौघाच्या बाहेर जाऊन सुनांना बसणं आणि बाहेरच्या गोष्टी या घरात आणणं. मी म्हटलं 3 सुना चालू राहिली तर अशीच चालू राहिली काय? आता 4थी सून माझ्या घरात येणार आहे. मला दुसऱ्या बायांचा या घरात हस्तक्षेप चालत नाही. मग पुढे म्हणणं काय आहे तुझं? काय म्हणणं आहे? ते बचत गट ते काय करतं ना ते माय बापाच्या घरी जाईन तिकडं चालू तू. इकडं नको चालू. मला नको डोळे दाखवत जाऊ ते. नाही तर मावून बुरी सासू दाखवी पाहिजे नशील तर आता माझ्या अजून अच्छाच पाहिजे नशील, बुराई पाहिलीच नशील. माणसाले जरातून जास्त जर इज्जत मिळाली ना तर असंच आहे मम्मी. या दादांना पुरं डोक्यात चोन ठेवलं आहे वहिनीले, अजून कोणच नाही. दुसऱ्या वहिना काही नाही करत बडबड, हेच ले वटर करते म्हणजे वहिनी. हे संस्कार आहेत का तुमचे? नाजूक आहे तुमचे हे संस्कार आहेत का? भावजांशी कसं बोलायचं? लहान आणि तुम्ही सर्वात नाही तर तुमचं हे बोलणं शोभते का आमच्या मधामध्ये? आता बहीण आम्ही बोलत आहो ना.
राहू द्या ना हो माय, पाय हो बाई, बाया बाया चालू झालं की चालूच होतात बापा. का हो आरती बाजू घेऊन गेले पाहिजेत ना सुनांना. जरी पाहिलं तरी सासवांसंगत अड्रपणा नाही करू माय. आमची तो बाई आमच्या काळात म्हटलं सासवा चप्पली मारायच्या तोंडावर, तर आम्हाला काही वाटत नव्हतं माय, काही वाटत नव्हतं. किती म्हटलं माझ्या सासूची आता आहे म्हटलं, माझ्या सासू माघारी जाऊन पाय अजून बेहुकूम चालवते मावर. तुमचं तर काही नाही बाई, 2 महिने 3 महिने झाले लग्नाले, एवढं चढचढ करणं बाई शोभत नाही माय सुनांले असा व्यवहार. ननद सासू संग चांगलं राहिले पाहिजे, जसे ननद सासू म्हणते तसंच करायला पाहिजे बाई. वर्कसपणा माझ्या घरी चालणार नाही आहे, ते तिकडून दाखवता माझ्या बापाच्या घरी. आता बाई आम्ही वर्कसपणा काहीच तर नाही केला. आता तुम्ही म्हणाले आम्हाला की चादरा वगैरे धुवा, तर आता ताईनी तुमच्या मनाच्या पहिलेच मोठ्या ताईनी भिजू घातल्या, तर आम्ही फक्त जस्ट आम्हाला बोलावलं, तिथे आम्ही चाललो होतो. काही गट वगैरे काही खोडला नाही बाबा, काहीच नाही, फक्त उभ्या उभ्या चाललो होतो. त्या बाया मंदिरात भेटल्या आम्हाला, तर म्हणाल्या होत्या की सण म्हणे, 5 सण म्हणे, बचत गटाचं कसं असते काय असते. तर असं सहज आम्ही चाललो होतो, कामं वगैरे झाले होते, तर तिकडून आल्यावर तर बिछाने वगैरे धुतले असते, ब्लँकेटा वगैरे. पण करायचं नाही तर जायचंच काय नाही. तांबाचा कशाला करतो, हेट गाव नको लंब्या तोंडाची. काय हो माय, थांबा ना बाई, घराची शांती काले भंग करत आहे माय. आता बाई राहू द्या. अर्जुना राहू दे, जाऊ दे तिकडं, जाऊ दे, काही नाही म्हणते आता बाईत राहिलं बाई. सांगिले अकलवाली घात चालिले, जास्त हबाशा करू राहिली म्हणून म्हणून राहिली ती, जास्त शिकायला सुन नाही पाहिजे मला. ह्या वर्कसपणा दाखवतात ह्या. अरे बापरे, हा काय तमाशा चालू झाला. मी आलो टिफिन घ्यायला घरी, यांचं चाललं बाबा. काय झालं आता घरात नाही. आता बाई याच्यामध्ये काय चुकी आहे. आणि माझ्या आईबाबाचं नाव तुम्ही का बरं काढता बार बार. तुम्हाला म्हटलं की नाही मला सही होत नाही म्हणून, मला बोला ना तुम्ही काय बोलायचं आहे. माझ्या घरचं जाई पाहिलं तरी माझ्या घरचं दारचं काहून बरं काढता. ते येऊन काढतात का तुमचं काहीतरी, तुमचं नाव तरी घेतात का. तुम्ही का बरं घेता. तुम्हाला म्हटलं ना की माझ्या घरच्यांचं नाव नका घेजो तुम्ही, मला चिरड येते. तर मग काय घेईन, 56 खेप घेईन, 1000 खेप घेईन त्या मायबाबाचं नाव. त्या मायनंच केलं. त्या काकू आहे ना ती मायसारखी, तिनं तुला ज्ञान दिलं नाही, शिकवलं नाही. तिकडचं इकडं चालू राहिले का. इकडं नाही चालणार माझ्या घरी. हे घर माय आहे, माय हो. तुमचं काही नाही आहे सुनांचं या घरात नाही. जे आहे ते माय आहे. जोपर्यंत मी जिंदा हाव, जोपर्यंत मी या घरात हाव, आणि जोपर्यंत मी हाव, आणि सगळं मायाच चालीन. आणि माय ऐका लागेल तुम्हाला. माय पोरं ऐकतात, तुम्हाला ऐकाच लागेल. सुनीगिरीचापणा चालणार नाही इथं, समजलं की नाही. ऐकून ऐका का तिकून ऐका. म्हणजे तुम्ही गलत बोलसान ते पण ऐकून घ्यायचं का आम्ही. आता तुम्ही आम्हाला चांगल्याने सांगितलं तर आम्ही चूप राहिलो असतो, चालले गेलो असतो घरात. नाही म्हणते तर नाही म्हणते सासूबाई, पण तुम्ही आमच्या आईबाबाचा उल्लेख करता बार 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 त्याच गोष्टी, बार बार त्याच गोष्टी. सहनच्या बाहेर जातात ना आत्याबाई. काही तुम्हाला बी तमीच पाहिजे ना बोलायची. अई माय पारे लोक हो, माही तमीच काढून राहिली तू. सांगो माय, सासूची तमीच काढते बाई, सुने आहे का काय हो बाई. माय 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 मग माहिले अजून बापानं तमीज नाही काढली बाई का बाई. कसेच पोरं आहे तो माय झालं व कल्याण तुझं, झालं कल्याण. काय खरं आहे म्हटलं मामायचं. आता सुना तमीज काढू राहिल्या. माय चालती बोलती आहे तेवढं करू राहिल्या. ह्या तर मामायले ढकलून द्यायच्या होय पलंगावून. काही करून तीन काही मला तर वाटते बाई, मला तर भीती वाटते आता. गेले हो माय, पोरं गेले हातातून निघून, झालं मामायचं कल्याण. अर्चना, काय हा तमाशा लावला. काय हे उडरपणे बोलणं. काय बोलेल तू. मम्मीला काय बोलवली. हे बघा मी काय म्हणते प्रेमजी, मी काहीच नाही बोलली. फक्त गोष्ट एवढी होती. काय गोष्ट होती बोला ना, अजून खोट्या बोला. मम्मीला सांगू द्या. बापा काहीच नाही रे प्रेम्या, काहीच गोष्ट नव्हती म्हटलं. मी फक्त एवढं म्हटलं यांना कपडे धुवा म्हटलं. म्हटलं आज ऊन तापूर आहे चांगलं, तर बिछाना झोकून जाईल. मायना झुकाचं चांदर किती खराब झालं, पडदे किती खराब झाले. मग यांना रोग येते का. नंगचं काहीच करत नाहीत म्हटलं. मागं पुढे करतात, हनलसकीपणा करतात. जाई पाहिलं तरी मी माई पोरी काही म्हणत नाही. त्याचा फायदा उचलला लावलं ना, पुरा फायदा उचलला लावलं ना. मी थोडीशी काय बोलली तर म्हणते महाराण्या नजून ठजून चालले. हे उर्मिला वाया चालली त्या बायकोच्या वजेनं. जास्त तोंड फुटलं आहे अर्चनाले. करणं अजून तू करणं, मनाचं करणं. तर केली ना मना ना, तर पाय काही नाचू राहिली. ते एक शब्द नाही ऐकत माया, एक शब्द नाही ऐकत. आपण एक बोललं की 10 बोलते. इले मी कशी वागू रे. मग आता सांग कशी वागू. घरात कायची कमी आहे. इले काय पडली. त्या बचत गटात करतो म्हणते. बचत गट करते का कायचा गट करते तर काय आहे इले. म्हणजे फिरायलाच पाहिजे बॅग घेऊन. आलू बुंडे समोसे खायला बाहेर जाऊ. आता बाई तुम्ही समोर मला बोलायचा चान्सच कुठे दिला. बस कर अर्चना. मी तुला काही बोलत नाही, काही म्हणत नाही. याचा मतलब हे नाही माझ्या मम्मीची इज्जत नाही करत मी. पण माझी मम्मी मला सर्वोपरी आहे, हे गोष्ट तू लक्षात ठेव. तू माझ्यासमोर मम्मीचा शहाणपणा काढवली का. माझ्या मम्मीची शिकू राहिली का तू. माझ्या मम्मीचे 30 वर्षात पांढरे झाले का. माझ्या मम्मीचे म्हणून ते मी नाही घालत नाही. मी काय साथ देतो याचा हे मतलब नको समजू की माईची इज्जत करत नाही. म्हणजे माई जरी गलत असते तरी, पण आज माझ्या डोळ्यानं पाहिलं तू टर्रेपणा करू राहिली. आईनं नाही केलं काही. नाही प्रेमजी, मी तशी नाही म्हणत आहे. तुम्ही ऐकून तरी घ्या. म्हणजे मी असं म्हणण्याचा माझा उद्देश तोंड होता. मी आत्याला मी म्हटलं, त्यांनी मला नाही म्हटलं असं तर आम्ही गेलो असतो तरी काय. पण एवढ्या गोष्टीचं एवढं पतंगड. सांग रे बापा. नाही म्हणायचा प्रश्न. मला बोलू तरी त्याला काही नस. उलटा हात लावलेली. पा लोक हो पा कशी सून भेटली मला. मी म्हटलं का बापा काय तुम्ही पाहू राहिले ना, माही काय गलती आहे का.
तूच पटर पटर करू राहिली, दुसऱ्याला विचारायची काही आवश्यकता नाही. मी आलो तेपासून मा आई एक शब्द बोलेल, तू 10 शब्द बोलू राहिली. प्रेमजी, तुमची आई आधी खूप बोलून घेतलं ना मला त्यांनी. प्रेमजी ठीक आहे, तुम्ही पण तुमच्या आईसारखंच करत आहे ना. तुम्ही सही गलत काही जाणण्याचा प्रयत्न करतच आहे नाही. मला तुम्ही आधीच मला म्हणत आहे की तुझं चुकलं, गोष्ट काय माष्ट काय, तुम्ही काहीच ऐकण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही दुनिया जाण्याच्या गोष्टी केल्याच नव्हत्या, पण तुम्हाला ऐकायचं नाही आहे. आम्ही सगळे कामं करत हो ना घरचे. आमच्या व्यतिरिक्त कोणी सुद्धा आहे काय घरात करायला? हो, आम्ही खूप जुल्म करतो तुमच्यावरती. म्हणजे आम्ही दोघी माहिती की काहीच करत नाही. तुम्ही निरा म्हटलं आमच्या मागं धाव पाय करता. आम्हाला आंघोळीला पाणी टाकता, सगळं तुम्हीच करता. आम्ही काहीच करत नाही. आता हे मोठे मोठे आसू दाखवून चेहरा हे डोळे बारीक बारीक करून तुम्ही सिद्ध करायचा प्रयत्न करा ना. करा नवरा टाका ना डोरे, टाका डोरे. आम्ही काय, मी तर बहीण आहो माय आहे. आम्हाला काय बोललंय आमचा भाऊ, तर आम्हाला काही वाटत नाही. कारण की आम्ही प्रेम करतो आमच्या भावासंग. आम्हाला नाही काही वाटत. तुम्ही करा ना, तुम्ही बोला आम्हाला, आमच्या भावासमोर बोला. ताई आता तुम्ही तरी प्लीज बोलू नका मधामध्ये. आम्ही दोघं नवरा बायको बोलत आहो ना. अगं बाई, मी आहेस कोण, मी कशाला बोलू? मी तर आहे ना दुसरी. या घराची कोण आहो मी? हे पहा अर्चना, बोलली ना तू माझ्या बहिणीले. माझ्या बहीण बोलू राहिली, तुझं काम काय म्हणत बोलायचं. ते बरोबर बोलवले ना. म्हणजे याचा मतलब हे नाही की त्यावर प्रेम करतो, माझ्या अंध प्रेम आहे म्हणून मी बिलकुल खपून घेणार नाही. माझ्या आईचा अपमान तर ऐकून झालाच नाही पाहिजे. मी पाहिजे ना, माझी आई गलत असली मी बोलीन, त्यावेळेस बोलीन मी. पण तू माझ्यासमोर माझ्या आईचा अपमान करू हे मी बिलकुल सहन करणार नाही. ठीक आहे, मग मी बी आता मी काही प्रूफ करत नाही बाबा. तुम्हाला वाटते ना मी गलत आहे प्रेमजी? मी गलत आहे ना? तुम्हाला वाटते ना? तुम्ही भरून ठेवलं आहे मन. जो आपलं मन भरून ठेवते त्याला समजून काही प्रयत्न करायची काही आवश्यकता आहेच नाही. मी किती बी गळा फाडून जर बोलले तरी तुम्ही माझा एकीन करशाल नाही प्रेमजी. कारण की तुम्हाला तुमची आई आता बहीणच तुम्हाला राईट वाटत आहे, तर मी काय करू त्याला? तुम्ही पूर्ण गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही आहे. तुम्हाला जाणून घ्यायचंच नाही आहे. तर राहू द्या ना, राहू द्या. मी चुकली, बस मी चुकली. तुमची बहीण आणि तुमची आई तर राईट आहेत, मी गलत आहे. बस खोटे नाटे असू दाखवून नवऱ्याले इमोशनल करण्याचा ड्रामा बरोबर शिकून पाठवतात पोरींले माया. वा तारीफ आहे काबिल आहे. पण अगं बाई काय हो माया, सकाळी चांगले मूड होते आमचे. मस्त आम्ही आता ब्लँकेटा वगैरे धुवून म्हटलं हे करतो. पुरण मूड खराब करून टाकलं आहे नाजुकानं आणि माझ्या सासूनं. दादा तू एकदम योग्य बोलला बाबा. मला तर आज खूप पटलं म्हटलं. पाय आम्ही गलत होतो का? तू खूप खडी तिचा पक्ष होत घेत होता वहिनीचा, म्हणून वहिनी अशी डोक्यावर चढली होती बाप्पा. तू बराबर केला आज. मी तुझ्या सपोर्टमध्ये आहे. दादांनी बरोबर केलं. हो माय, आज मला वाटू राहिलं माय पोरगा आहे म्हणून. इतक्या दिवस तर तिचं चुकलं तरी बोलणं नाही. कशी चढली डोक्यावर, पाय ना कसा तमाशा केला घालत असतील ना. अरे बाबू, बाबू जेवढं मायाचं बहीणचं ऐकाव ना तेवढं बायकोचं नाही ऐकाव. बायकोचं ऐकलं ना तर डोक्यावर चढतात बायका, पुढं घर नाचवतात, घर फोडून टाकतील. ऐकत नको जाऊ त्या मायवर, त्या बहिणीवर सोडून त्यांच्या गोष्टी. ऐकायला पाहिजे थोडंफार, पण एवढं नाही ऐकायला पाहिजे डोळे बंद करून. मला सगळं समजते काकू, आई आणि नाजुका. मला काही सांगण्याची आवश्यकता नाही. मा आईने बोलली ते आज मला दिसलं म्हणून मी म्हटलं. आज मला भलं वाटलं बाई, त्या अर्चनाची चांगली हेकडेच निघाली. आज मला लय खुशी झाली. आज धनके जेवतो बाई ना मी. अगं माय तसंच तर असते. पोरासमोर करायला लागते रामे. तुम्ही मागच करता माय. मागं काय पिचून फायदा आहे? पोरासमोर ड्रामे करायला लागतात. पोराला दिसलं पाहिजे घेसून गलत आहे ना आपण चांगला, तर कुठं चालते. मस्त मजा येऊन गेली बाई, खूपच मजा येऊन गेली. बसा ना काकू, मी कोल्ड्रिंक घेऊन येते तुमच्यासाठी. गरम होत आहे बाईले. कोल्ड्रिंक आणते आणि चिप्स वगैरे आणते. बसा.